आज मी तुम्हाला सांगणार आहे की मेंढी पालनमध्ये किंवा शेळी पालनमध्ये 2 लसीकरण करणं गरजेचं असते. म्हणजे तसं तर 5 लसीकरणं असतात, पण 2 लसीकरणं तर करणं गरजेचं असते. म्हणजे आता ते कोणती लसीकरणं असतं त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आता 2 लसीकरणं म्हटलं तर ह्या जे मी लसीकरणं सांगतो ती शेळ्यांसाठी पण चालतात आणि मेंढ्यासाठी पण चालतात. आता 2च लसीकरणं सांगणार आहे, कारण का लसीकरणाचा ज्या टायमिंगला ऋतू येईल म्हणजे टाईम येईल त्या टायमिंगला मी कोणती लसीकरणं करत असतो. कारण का 4-5 प्रकारच्या मी स्वतः वैयक्तिक लसीकरण करत असतो. त्या लसी करताना मी त्या टायमिंगला तुम्हाला अपडेट तर देणारच आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला एक माहिती असावी, अनुभव असावा म्हणून मी 2 लसीकरणाची नावं तुम्हाला सांगणार आहेत. आता ती कोणत्या वेळेला करायची असतात, तर एक जे पहिलं लसीकरण असतं ते पावसाळ्याच्या सुरूला करायचं असतं. म्हणजे ज्या टायमिंगला हिरवा चारा होतो त्या टायमिंगला करायची असते. तर ती कोणती लस असते, आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. ती लसीकरण म्हणजे ET करतात. आता ETचं लसीकरण न करता तुम्ही ET + TT असं दोन्ही लसी एकाच बाटलीमध्ये भेटतात आणि स्वस्त भेटतात. जास्त महाग असं काही नाही. तर ET + TT म्हणून जे लसीकरण असते ते लसीकरण तुम्ही करायचं असते. आता ते तुम्ही डॉक्टराकडून करू शकता किंवा वैयक्तिक घरी करू शकता. देताना ते इंजेक्शन जे आहे ते कातड्यामध्ये द्यावं लागतं. म्हणजे कातड्यामध्ये 1 मिलीचा असा डोस असतो किंवा 2 मिलीचा म्हटलं तरी असतो. आता प्राणी बघून असतात त्याचं, ते तुम्हाला मेडिकलमध्ये समजून जाईल, बरोबर. दुसरं जे लसीकरण असते ते दिवाळीच्या आधी केलं तर चालतं. आणि आता हे ऋतूवाईज सांगतोय मी, म्हणजे जसं की आपण पावसाळ्याच्या आधी सांगितलं तुम्हाला, तसंच जे दुसरं लसीकरण असते ते दिवाळीच्या आधी जराशी किंवा दिवाळीच्या टायमिंगला केलं तरी चालून जातं. आता ते कोणतं आहे, तर ते आहे PPR. आता हे जी लस आहे हे वर्षातून एकदाच करायचे असतात आणि हेही लस कातड्यामध्ये दिली जाते, मासातमध्ये दिली जात नाही. शक्यतो कातड्यामध्ये दिल्या जातात लसीकरणं. सर्वच माझ्या माहितीनुसार तर कातड्यामध्ये दिल्या जातात, बरोबर. तर ह्या 2 लसीकरणं जर करून घेतली तर जवळ आसपास 90% जे आजार आहेत ती शेळ्या मेंढ्यातील आजार शक्यतो लांब होतात. आणि बरेच लोक म्हणजे 5 लसीकरणं किंवा 4-5 जे लसीकरणं असतात ते कोणी करत नाही. पण 4-5 लसीकरण केल्यानंतर जराशी रिझल्ट चांगला भेटतो. जरी आता तुमचं असं म्हणणं असतं की लसीकरण केल्यावर रोगराई येत नाही का, तर 100% रोगराई येत असते, पण कमी औषध उपचारामध्ये किंवा कमी खर्चामध्ये लगेच नीट होत असतात. म्हणजे जास्त आपलं नुकसान होत नाही. आणि जर लसीकरण नाही केलं तर मग ते आजारी पडणार, औषधाला जास्त पैसे जाणार, लगेच नीट नाही होणार किंवा त्यात दगावतात पण प्राणी, असं होतं. म्हणजे लसीकरणात आणि किरकोळ लय बाब आहे, जास्त पैसे ह्या गोष्टीला लागत नाहीत. निकम म्हणायचं आहे की एवढं पैसे जातात तेवढं पैसे जातात. लसीकरणाला खूप थोडं पैसे लागतात, फक्त केलं पाहिजे ध्यानानं, एवढंच असते. एखाद्या पिल्लाची किंमतच म्हणायचं 3,000 रुपये गेलं, खाजगीतून डायरेक्ट लसीकरण आणलं, टोचलं तरी चालतं. 2 तुमच्यापाशी शेळ्या असतील किंवा 2 मेंढ्या असतील तरी आणून करायला सुद्धा खाजगीमधून परवडतं. असं काही नाही की सरकारी दवाखान्यामध्ये आलं पाहिजे मगच तिथूनच आपण करेल. कारण का सरकारी दवाखान्यामध्ये आलं तर ते आपल्यापर्यंत माहिती पोचत नाही. कदाचित 1, 2, 3 शेळ्या मेंढ्या असतील तर तिथवर कोणी देण्यासाठी येतही नाही. म्हणजे असं असतं, आपला खेडगाव भाग असतो, आपण रानामध्ये राहतो, तर कोणी येतही नाही. त्यापेक्षा तुम्ही जर मेडिकलमधून घेतली लस किंवा मेडिकलवाल्यांना तुम्ही आधी जर आणायला सांगितली तर तुम्हाला पाहिजे ते लस भेटून जाते. फक्त केली पाहिजे, तुमच्यात इच्छा असली पाहिजे करायची, बरोबर. आणि तुम्ही जर करत नसाल ना, काही लोकांचं असं म्हणणं येतं की आमच्यात कुठं 50-100 आहे ती, आमच्यात 2-3 आहे ती. 2-3साठी का होणार, पण तुम्ही लहान बॉटल आणून तुम्ही जर लसीकरण जर वेळेवर करून घेतलं ना तर तुम्ही रिझल्ट बघा. आता लसीकरणाचा फायदा काय काय होतात, एक तर प्राणी आजारी पडत नाहीत, त्याचबरोबर जसं की होणारी जी पिल्लं असतात ती पिल्लं चांगली उमटत असतात, शेळ्यांची तब्येत किंवा मेंढ्यांची तब्येत चांगली होत असते.
पिल्लांचं वजन वाढते सुद्धा लसीकरणावर राहतं. कारण का लसीकरण केलं म्हणजे आईच्या पोटामध्ये त्या पिल्लांची चांगल्या प्रकारे वाढ होत असते आणि त्यामुळं म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला दिसून येतात. फक्त एकदा प्रयोग करून बघा. आता मी कसं माहिती आहे का, आपल्या माणसांना कसं असते की अरे त्या डॉक्टरांना एवढं पैसे द्यायचं, मेडिकलवाल्यांना एवढं पैसे द्यायचं म्हणून काही लोक करत नाहीत. मी आता माझा ह्यात काही लसी कायचा किंवा काही असा धंदा नाही आहे, बरोबर. मी एक तुमच्यातलाच आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, एकदा प्रयोग करून बघा, लसीकरण करून बघा, मग तुम्हाला समजून येईल. आणि नाही रिझल्ट वाटला तर मग परत करू नका. पण केलाला कधीही फायदा असतो. तुम्हाला रिझल्ट जरी नाही दिसला, शक्यतो 100% मी सांगतो रिझल्ट दिसून येणार. पण नाही जरी दिसून आला तरी तुम्हाला पिल्लं वगैरे ह्यामध्ये किंवा आजारामध्ये तरी आधार पोचतो. कसं होतं, एखादं जर करडू वर्षाचं मरून गेलं किंवा शेळी मेंढी जरी एखादी गाबरली तर काय परतळ पडली, त्यापेक्षा एका पिल्लाचं पैसे जरी गेले तरीही परवडतं म्हणजे. तर अशातला विषय असतो. आता कसं आहे माहिती आहे, मी आहे जास्त अडचणीमध्ये, त्यामुळं जास्त काही बोलणार नाही. तरी पण माझ्याकडनं काही माहिती देण्यासारखं राहिलं असेल तर मी तुम्हाला परत आणखी तुम्ही कमेंट करून मला कळवा, त्यावरती आणखी व्हिडिओ बनवेन. आणि तसंच जसं की आता लसीकरणाची वेळ होतच आहे, कोणत्या तरी नवीन एका लसीकरणाची म्हणजे दिपवाळीची होतच. आता दिपवाळी येणारच आहे थोड्या दिवसात. दिपवाळीच्या आधीच आपण लसीकरण कोणकोणती करणार आहे त्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. कारण का जे पण माझ्या शेळ्या मेंढ्यांना मी लसीकरण देत असतो त्यावरती व्हिडिओ बनवत असतो. त्यावरून तुम्हीसुद्धा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही स्वतः आणूनसुद्धा घरी करू शकता किंवा डॉक्टरांना बोलवू शकता, बरोबर. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो. तुमच्यासाठी खूप मेहनतीने मी व्हिडिओ बनवत असतो. कारण का हे भयंकर असं एक जंगल आहे आणि जंगलामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देतो. कारण का लांडग्याचं तेवढंच भीती असते, भरपूर म्हणजे लांडग्याचीच भीती असते, बाकी काही ह्याच्यात नसते. फक्त म्हणजे माणसांना नाही पण शेळ्या मेंढ्यांसाठी भीती असते. त्यातून पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढून देत आहे. तर प्लीज सपोर्ट करा मित्रांनो. धन्यवाद.